चला नमस्कार. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी निकालाचं अत्यंत महत्त्वाचं वास्तव आणि त्याचं विश्लेषण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार. आन्सर की चेक केलेले आहे, आन्सर की आलेले आहे. कास्ट वाल्याला 55% आणि ओपन वाल्याला 60%. मार्क आलेले नाहीयेत, पात्र झाला नाहीयेत, नापास झाला टीईटी मध्ये जे कोणी शिक्षक असतील तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. असं ज्यांना टीईटी पेपर 1 असेल किंवा टीईटी पेपर 2 असेल तुम्हाला पास करायचे असतील तर तुमच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला टीईटी पासच होण्यासंदर्भात नेमकं काय करायचं आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आता एकंदरीत या टीईटी निकालाचं वास्तव काय आणि विश्लेषण काय ते सगळं डिटेलमध्ये पाहूया. इथे एक इमेज तयार करून घेतलेली आहे. याच्यामध्ये जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी निकालाची विश्लेषण केलेलं आहे. नुकताच जो जाहीर झालेला टीईटी परीक्षाचा निकाल अत्यंत कमी उमेदवार त्या ठिकाणी काय झालेत, उत्तीर्ण झालेले आहे. ही आकडेवारी राज्यभरातील विविध पेपरमधील उमेदवाराच्या कामगिरीवर प्रकाश टाकते. शिक्षण व्यवस्थेपुढील महत्त्वाचं आव्हान ते स्पष्ट करते. काय आहे ते पाहण्या अगोदर वन बाय वन संपूर्ण पाहूया. एकूण आता सोलापूरच्या पेपरला ही बातमी आली होती, तर सोलापूर पासून राज्यापर्यंत फक्त 9% निकाल लागलेला आहे. किती? फक्त आणि फक्त 9% उमेदवार पास झालेले आहेत. शिक्षकांच्या भवितव्यावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. काय आहे तर नुसता सोलापूरचा बघूया आणि मग पूर्ण महाराष्ट्राचा बघूया. सोलापूरचं जर पाहिजे झाला तर एकूण उमेदवार सोलापूर जिल्ह्यात एकूण 12,000 उमेदवार हे टीईटी साठी बसले होते, एक्झामसाठी. ठीक आहे. त्यातल्या प्रत्यक्ष परीक्षाला बसलेले 12,000 फॉर्म भरला होता. 10,789 उमेदवार हे परीक्षेला बसले होते. आणि बघा इकडे एवढं मोठं तुम्हाला दाखवलंय, इथं एवढं मोठं दाखवलंय आणि इकडे पास झालेलं एवढंच दाखवलंय. किती पास? 238. म्हणजे 10,789 उमेदवारांपैकी फक्त आणि फक्त 238 उमेदवार हे पास झालेले आहे. राज्याचा जर विचार केला, सोलापूर जिल्ह्याची धक्कादायक आकडेवारी आहे. 10,779 पैकी फक्त 238 उमेदवार पास झाले. मग सोलापूरमध्ये निकालाची टक्केवारी अत्यंत नगण्य आहे. असं परत कोणत्या जिल्ह्यामध्ये ते पाहण्या अगोदर आपल्या राज्याचा टोटल निकाल पाहणं अत्यंत गरजेचं आहे. उत्तीर्ण होण्याचे जे काही निकष होते, म्हणजे तुम्ही जर मागासवर्गीयांसाठी म्हणजे मागासवर्गीय कास्टमधून असताल तर तुमच्यासाठी निकष होते 55% तुम्हाला पास होणं गरजेचं होतं. म्हणजे तुम्हाला या टोटल 150 मार्कापैकी 83 मार्क, किती? 83 मार्क तुम्हाला येणं अपेक्षित होत. तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्हाला खुल्या गटासाठी 60% गुण 150 पैकी येणं अपेक्षित होतं. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी किती? तर 90 गुण यायला पाहिजे होते. 90 150 पैकी. आता इकडे चित्र जर पाहिलं असेल तर खुल्या गटासाठी आणि मागासवर्गीयांसाठी दिले संदर्भ, मागील वर्षी 54.50% गुण मिळवणारे उमेदवार उत्तीर्ण ठरले होते, परंतु यावेळी निकष कडक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, मागच्या वेळेस ज्या उमेदवाराला 54% किंवा 54.5% मार्क पडले तरी त्यांना टीईटी मध्ये उत्तीर्ण केलं होतं, पण यावेळेस तसं केलं नाही. बरोबर 55% पडले तरच तुम्हाला उत्तीर्ण केलं. म्हणजे 82 मार्कवाले भरपूर जण आहेत ज्यांना 82 मार्क पडलेत कास्टमधून, तरीही त्यांना आणि उत्तीर्ण केलेलं आहे. इकडे 60% आहेत, अनेक जणांना 89 मार्क आहेत तरीही त्या ठिकाणी काय ते उमेदवार अपात्र. म्हणजे पॉइंट मध्ये मार्क आहेत भरपूर जणांना. आता लक्षात ठेवा, हा जो निकाल आहे संपूर्ण महाराष्ट्राचा, फक्त या निकालाची टक्केवारी, राज्याची एकूण स्थिती, निकालाचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहूया. आता टोटल उमेदवार जे बसलेले ते पाहण्याबरोबर एकूण राज्यामध्ये जेवढे काय उमेदवार टीईटीचे होते त्यात फक्त पासिंगची टक्केवारी ही मोठ्या अक्षरात तुम्हाला दाखवली. फक्त आणि फक्त 9% उमेदवार पास झाले टीईटीला, फक्त 9%. याचं कारण काय आहे, तुम्हाला टीईटी पास करण्यासाठी काय करायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ज्यांना टीईटी पास व्हायची असेल पुढची, जे मे किंवा जून मध्ये तुमची टीईटी होणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ बघा. ओके. एकूण उमेदवार 3,53,952 3,53,952 एवढे उमेदवार टीईटी उमेदवार होते. त्या उमेदवारापैकी पात्र उमेदवार किती आहेत तर 30,138 उमेदवार पात्र आहेत.
अपात्र उमेदवार आहेत 3,23,784. म्हणजे 3.5 लाख उमेदवारापैकी 90% पेक्षा जास्त उमेदवार हे अपात्र ठरलेले आहेत टीईटी मध्ये. मग पेपर 1 असेल, पेपर 2 असतील. सविस्तर संपूर्ण विश्लेषण. पेपर 1 इयत्ता 1 ते 5वी निकालात मोठी तफावत आहे. फक्त 3% निकाल लागलेला आहे. किती टक्के बघा, थोडस वरती घेतो, याला 3%च निकाल लागलेला आहे. फक्त आणि फक्त 3% निकाल आहे. किती उमेदवार परीक्षेला बसलेले उमेदवार होते 1 ते 5 साठी? 1,52,605. 1,00,000 बघा 52,000 किती 605 उमेदवार. एवढ्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे पेपर 1 इयत्ता 1 ते 5वी साठी. आणि एवढ्या उमेदवारातून किती टक्के उमेदवार पास झाले? तर फक्त 3.8% उमेदवार. म्हणजे किती? तर 4,709 उमेदवार पास झालेले आहेत. 4,000 बघा 709 उमेदवार या ठिकाणी पेपर 1 ला पास झाले. म्हणजे 3%च निकाल पेपर 1 चा इयत्ता 1 ते 5वीचा लागलेला आहे. त्याच्यानंतर थोडस आपण वरच्या स्तराला गेलो, प्राथमिक स्तरावर निकालाची टक्केवारी सर्वात कमी आहे 3%. मग बघूया पेपर 2 मध्ये गणित आणि विज्ञान तुलनात्मक दृष्ट्या एक चांगलं त्यांचं प्रदर्शन आहे. म्हणजे परीक्षेत बसले होते 75,599. कुठलं? पेपर 2 6 ते 8 साठी. पण कुठला? गणित आणि विज्ञान हा विषय घेऊन. तर त्यांची टक्केवारी आहे 21,000. म्हणजे किती उत्तीर्ण झाले? तर 21,414 उमेदवार उत्तीर्ण झाले. कितीपैकी? 75,000पैकी. म्हणजे टक्केवारी किती आहे? तर 28.33%. एवढे उमेदवार गणित आणि बुद्धिमत्ता घेऊन, गणित आणि गणित आणि सायन्स घेऊन, मॅथ आणि सायन्स घेऊन उत्तीर्ण झालेले आहे. 28.33%. स्तर आहे इयत्ता 6वी ते 8वी. आता हा एक चांगला रिझल्ट लागलेला आहे. पुढचा रिझल्ट बघा. इतर विषयाच्या तुलनेत विज्ञान आणि गणिताचा निकाल एक समाधानकारक आहे. आता हा अत्यंत महत्वाचा निकाल बघा. थोडस अजून वर घेतो याला. ओके बघा. पेपर 2 सामाजिक शास्त्र. ठीक आहे. आता हा इकडचा तुमचा गणित आणि सायन्स आहे. ठीक आहे. इकडा सामाजिक शास्त्र. बसलेले उमेदवार 1,25,748. म्हणजे 1,25,748 उमेदवार परीक्षेला बसले होते सामाजिक शास्त्र 6 ते 8 साठी पेपर 2. उत्तीर्ण किती झालेले आहे? तर 4,045. फक्त 4,045 एवढे उमेदवार उत्तीर्ण झालेत. म्हणजे टक्केवारी 3%, 3.22% उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत 6 ते 8 सामाजिक शास्त्र हे. गणित आणि विज्ञान पाहिलं असेल तर 28% उमेदवार उत्तीर्ण आहेत. सामाजिक शास्त्र पाहिलं तर फक्त 3.22 म्हणजे 3%च उमेदवार उत्तीर्ण आहे. आता टीईटी अनिवार्य कोर्टाचा, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. भावी शिक्षक यामध्ये सगळ्यात जास्त जर पाहिलं असेल सेवेतील शिक्षक आहेत, जे इन सर्व्हिस टीचर आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सेवेतील शिक्षकांना टीईटी ही अनिवार्य आहे. मग ते शिक्षक आता इथं काय झालेले आहेत? अपात्र झालेले आहेत. अपात्र. भावी शिक्षक नवीन नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा आता टीईटीची आवश्यकता त्यांना आहे. नोकरी जर टिकवायची असेल तर टीईटी. पुढील टीईटी कधी आहे? मे ते जून मध्ये असणार आहे. एक तर मे मध्ये असेल किंवा जून मध्ये. मे ते जून मध्ये तुमची पुढील टीईटी आहे. आता हा जो निकाल आहे एवढे कमी पडले, याचं कारण तुमचा पेपरची काठिण्य पातळी वाढलेली आहे का? का तुम्ही वाचलं वेगळंच, अभ्यास केला वेगळं आणि विचारलं वेगळं असं झालेलं आहे का? का तुमचा सिरियसपणा नव्हता? नेमकं कशामुळे तुम्ही अपात्र झालेला? नापास होणे म्हणजे केवळ संधी गमावणे नाही, तर नोकरीवर गदा होण्याची शक्यता आहे. जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी बघा, लक्षात ठेवा निकालावर परिणाम करणारे मुख्य घटक कोणकोणते आहेत. काठिण्य पातळी परीक्षेतील प्रश्नाची काठिण्य पातळी अपेक्षेपेक्षा जास्त होती. विद्यार्थी संख्या आणि विद्यमान शिक्षकांची तयारी पाहता टक्केवारी वाढणे अपेक्षित होते, पण तसं झालेलं नाही. शिक्षक भरती संघटनेच्या मागण्या त्या ठिकाणी काय आहेत? प्रशांत
शिरगुर आहेत राज्य उपाध्यक्ष. प्रश्नाची काठिण्य पातळी कमी करायची. आता त्यांचं म्हणणं आहे टीईटी जे आहे, टीईटी देतात त्या प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्या प्रश्नाची काठिण्य पातळी कमी करा. प्रश्नाची काठिण्य पातळी थोडक्या प्रमाणात कमी करा असावी जेणेकरून टक्केवारी वाढेल. आता लक्षात ठेवा, इथं टीईटी तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल किंवा तुम्हाला टीईटी जर पात्र व्हायचं असेल, ठीक आहे, टीईटी पात्र व्हायचं असेल मे आणि जून मधली पुढची जी येणारी तुमची टीईटी असेल हिच्यामध्ये ठीक आहे, हरकत नाही, कमी मार्क आले असतील तर त्या टीईटीला तुम्हाला आतापासूनच तयारी करायची आहे. आतापासूनच तयारी करायची आहे. बरोबर 26 जानेवारी पासून 26 जानेवारीला आपण टीईटीची बॅच घेऊन येतोय. या टीईटीच्या बॅच मध्ये आजपर्यंत जेवढे काही प्रश्न टीईटीवर विचारले सगळ्या प्रश्नाचं विश्लेषण, नवीन गेस्ट पेपर सुद्धा घेऊन येणार आहोत की आजचा टीईटीचा पेपर, मागचा पेपर, पुढे काय विचारू शकतात, जेणेकरून जे शिक्षक आहेत त्यांना कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इनपुट मिळेल, आउटपुट मिळेल आणि त्यासोबत ते येणाऱ्या मे आणि जूनच्या या टीईटी मध्ये पास होतील. आता तुम्हाला जर टीईटीची बॅच लावायची असेल तर हा नंबर लक्षात ठेवा, 95 52 62 95 63 या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवायचे टीईटी बॅच म्हणून. ठीक आहे, 26 जानेवारीला बॅच सुरू होईल, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जे कुठले शिक्षक आहेत ज्यांना व्हायचं असेल तर महाराष्ट्रातली संपूर्ण वेगळ्या प्रकारे टीईटीची बॅच असणार आहे, संपूर्ण डिजिटलायझेशन EI द्वारे असणार आहे. नेमका आजपर्यंत जेवढे काही टीईटीला प्रश्न विचारलेत ते सगळे प्रश्नाचं विश्लेषण, नंतर तुम्हाला काय विचारू शकतात, कशा प्रकारे आणि तुम्हाला मागच्या या टीईटी मध्ये कमी मार्क कशा मिळाले हे सगळं आपण त्या बॅच मध्ये घेणार आहोत. ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची असेल तर 26 जानेवारीला सुरू होणार आहे. नंबर आहे 95 52 62 95 63 व्हॉट्सअपला हाय करा. ठीक आहे, आता हा जो निकाल आहे या निकालावर जर पाहिलं असेल आपण इथं पाहिले, त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर दुसरी संधी आहे, दुसरी टीईटी परीक्षा लवकरात लवकर आयोजित करून अनुत्तीर्ण उमेदवारांना परत संधी द्यावी. आता लवकरात लवकर केली तर याच्यात पास झाले, नापास झाले, त्यात नापास होताल, थोडा वेळ मिळू द्या जेणेकरून त्यांना अभ्यासाला वेळ मिळेल. कुठं कमी पडलेला आहे त्याची त्यांना तयारी करता येईल. त्यासोबत पुढची दिशा मे महिन्यात परीक्षा होणार आहे. ठीक आहे, इथं मेचं दिलेलं आहे 10. यापुढील टीईटी परीक्षा मे मध्ये आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे तुमची जी पुढची टीईटी आहे ही मे मध्ये किंवा जून मध्ये या 2 महिन्यामध्ये पुन्हा होणार आहे. म्हणजे तुमच्याकडे जर पाहिलं असेल तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. ठीक आहे, म्हणजे 4 महिने तुमच्याकडे आहे. या 4 महिन्यामध्ये तुम्हाला टीईटी पास करायची आहे. वेळ नसेल मिळत तर तुम्हाला तो वेळ काढावा लागणार आहे. कमीत कमी दिवसातले 2 तास तुम्हाला ते काढावे लागतील. आणि उत्तीर्ण जे काही अनुत्तीर्ण उमेदवारांना पुन्हा संधीची गरज आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं असेल तर बघा ही टक्केवारी तुमच्या समोर आहे. 3% पहिले ते 5 साठी पास झालेले आहेत. 2 पेपरला विज्ञान आणि गणित घेऊन किंवा गणित आणि विज्ञान घेऊन 28% उमेदवार पास झाले आणि सामाजिक शास्त्र घेऊन फक्त 3% उमेदवार पास झालेले आहे. इकडे समाज 3.22%. तुम्हाला निकालामध्ये पुन्हा पास व्हायचं असेल तर टीईटीची बॅच आपण घेऊन आलेलो आहोत. 26 जानेवारीला बॅचची सुरुवात होणार आहे. संपूर्ण स्टाफ तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षक असणार आहे. नुसता स्टाफ नाही तर टीईटी पास होण्यासंदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचं, जास्त कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला मार्क मिळवून देणार आहे. आणि जे काय ओपनला 90 मार्क, सगळ्यांना 90 म्हणजे साधारणतः 150 पैकी 120चं सगळ्यांना टार्गेट ठेवायचं आणि 100 प्लस मध्ये मार्क तुम्हाला त्या बॅच मधून फक्त दिवसातले 2 तास जरी दिले तरी तुम्हाला येतील. थांबतोय मी. हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्या शिक्षकांपर्यंत नक्की शेअर करून द्या. तुम्ही या टीईटी मध्ये पास झाला असेल तर अभिनंदन आहे. पास नसेल झाला तर मे जून साठी तयार राहा. बॅच लावा असं माझं कंपल्सरी म्हणणं नाहीये, कुठेही लावा, परंतु तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही शिक्षक असतात तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार तुम्हाला टीईटी अनिवार्य आहे, ती पास करावीच लागणार आहे. अन्यथा तुमचं शिक्षक हे पद, कळलं तुम्हाला काय म्हणायचं. त्यामुळे मे जून पुढील टीईटीचे आहे ते टार्गेट ठेवा आजच. बॅच जॉईन करायचं असेल तुम्हाला नंबर दिलेला आहे किंवा पट्टीमध्ये सुद्धा तुम्हाला नंबर आहे. ठीक आहे, थांबतो. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करू घ्या सगळे.